राज्यातील प्रधानमंत्री आवास योजनेची प्रतीक्षा यादी आता संपत आली असून ज्यांना अजून घरं मिळालेली नाहीत त्यांच्यासाठी नव्यानं सर्वेक्षण करण्यात येईल तशा सूचना दिल्या जातील अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आज विधानसभेत दिली। प्रश्नोत्तराच्या तासात याबाबतचा प्रश्न गजानन लवाटे यांनी उपस्थित केला होता। त्यावर समीर कुणावार, सुलभा खोडके यांनी उपप्रश्न विचारले। आतापर्यंत 14 लाख मंजूर घरकुलांना पहिला हप्ता देण्यात आला आहे अशी माहिती मंत्री गोरे यांनी यावेळी दिली। मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्यांच्या कामाला निधीची कमतरता नाही। या रस्त्यांचे दर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या इतकेच आहेत अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली। याबाबतचा प्रश्न जितेश अंतापूरकर यांनी उपस्थित केला होता। त्यावर प्रकाश सोळंके, शेखर निकम, बाबूराव कदम यांनी उपप्रश्न विचारले होते। कामं घेऊनही कामं न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल। पुढे त्यांना कामं देताना या बाबींचा विचार केला जाईल असंही मंत्री म्हणाले। रस्त्यांच्या कामासोबत पुलांची कामंही हाती घेण्यात येतील असं मंत्र्यांनी स्पष्ट केलं। महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्षपदासाठी महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अण्णा बनसोडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला। काल शेवटच्या दिवशी त्यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाली आहे। अध्यक्ष आज सभागृहात याची औपचारिक घोषणा करण्याची शक्यता आहे। पाहुयात विधानसभेच्या कामकाजाचं थेट प्रसारण। 1567 हेक्टर अजून नवीन जलसंपदा विभागाने प्रस्तावित केलेला आहे। या व्यतिरिक्त 1.7 टीएमसी पाणी सासकमान धरणासाठी राखीव आहे, परंतु ते पाणी सुद्धा या ठिकाणी या सर्व महोदयांनी खालच्या गावांसाठी मागणी केलेली आहे। माझा आपल्या मार्फत शासनाला एक म्हणणं आहे की त्यांनी एक नमूद केलं की त्या ठिकाणी नागरीकरण आणि औद्योगिकरण वाढण्यामुळे सिंचनाचं पाणी कमी झालेलं आहे। अशी कोणतीही गोष्ट घडलेली नाहीये। खेड तालुक्यामध्ये अजून अनेक बऱ्याच गावांना पूर्व भागामध्ये पाणी देणं बाकी आहे। त्यामुळे हे 1.7 टीएमसी पाणी खेड तालुक्यात सोडून पुढच्या तालुक्याला देण्यासाठी सदस्य म्हणून माझा त्या ठिकाणी विरोध आहे। आपल्या मार्फत शासनाला एवढी बाब कळवावी। धन्यवाद। थांबा जरा, ऐकून घ्या। आता पहिली आपल्याला दोन महत्त्वाचे प्रस्ताव इकडे घ्यायचे आहेत, त्यानंतर मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन देईन। बसा। अभिनंदनपर प्रस्ताव। माननीय अध्यक्ष महोदय, मी पुढील प्रमाणे अभिनंदन प्रस्ताव मांडतोय। 38वी क्रीडा स्पर्धा 2025 या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या पथकातील खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तसेच नुकत्याच नवी दिल्ली येथे पार पडलेल्या खो खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष तसेच महिला संघाने जेतेपद पटकावल्याबद्दल, त्याचप्रमाणे तेहरान येथे झालेल्या 6व्या महिला एशियाई कबड्डी स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाने अजिंक्यपद पटकावल्याबद्दल हे सभागृह त्यांचं अभिनंदन करीत आहे।